एका अशा फॅक्टरीची कल्पना करा जी इतकी मोठी आहे, इतकी अवाढव्य आहे की ती फक्त आपल्या पृथ्वीवरच्या गरजा नाही तर अंतराळातल्या मानवी वस्तीचं भविष्य सुद्धा ठरवेल. हेच आहे इलॉन मस्क यांचं टेराफॅब नावाचं एक भव्य स्वप्न. एक असा प्रकल्प जो आपल्याला एका गॅलेक्टिक सिव्हिलायझेशन म्हणजे अंतर्ग्रहीय सभ्यतेकडे घेऊन जाण्यासाठी बनवला जातोय. चला तर मग या प्रचंड मोठ्या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यात डोकावून पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत त्यामागच्या मोठ्या स्वप्नापासून. मग समजून घेऊ की टेराफॅब नक्की आहे तरी काय, तिथे कोणत्या प्रकारच्या चिप्स बनतील, या मार्गात कोणती आव्हानं आहेत आणि सगळ्यात शेवटी हे स्वप्न खरंच सत्यात उतरेल का यावरही बोलूया. तर टेराफॅब म्हणजे फक्त एक फॅक्टरी नाहीये, त्यामागे एक खूप मोठी, खूप व्यापक दृष्टी आहे. आधी तीच समजून घेऊया की जगातील सर्वात मोठी चिप फॅक्टरी बांधण्याची गरजच काय आहे. हे फक्त गाड्या किंवा रोबोट बनवण्यापुरतं नाहीये. जे आजपर्यंत आपण सायन्स फिक्शन सिनेमांमध्ये बघत आलो आहोत ते प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न आहे. मानवजातीला एका ग्रहापुरतं मर्यादित न ठेवता तिला बहुग्रहीय बनवण्याचं हे एक जबरदस्त स्वप्न आहे. पण प्रश्न हा आहे की एवढ्या मोठ्या फॅक्टरीची गरजच काय. तर खरी समस्या ही आहे की आजच्या काळात AI, रोबोटिक्स आणि स्पेस कम्प्युटिंगसाठी चिप्सची मागणी प्रचंड वाढली आहे. मस्क यांच्या शब्दात सांगायचं तर आज जगातल्या सगळ्या फॅक्टरीज मिळून त्यांच्या कंपन्यांना भविष्यात जेवढ्या चिप्स लागतील त्याच्या फक्त 2%च चिप्स बनवू शकतात. विचार करा, गरज किती मोठी आहे. आणि याच गरजेतून हे ध्येय जन्माला आलंय, 1 टेरावॅट म्हणजे 1 ट्रिलियन वॅट कम्प्युटिंग पॉवर. आता हे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आज संपूर्ण जगात जेवढी कम्प्युटिंग क्षमता आहे त्याच्या 50 पट अधिक क्षमता एकट्या टेराफॅबमधून निर्माण करण्याचं हे लक्ष्य आहे. अविश्वसनीय आहे नाही का? आणि हीच प्रचंड मोठी गरज भागवण्यासाठी मस्क यांच्याकडे एकच उत्तर आहे, टेराफॅब. चला तर मग या महत्वाकांक्षी भविष्याच्या साधनाचा जवळून परिचय करून घेऊया. म्हणजे बघा, हे काही एकट्या दुकट्याचं काम नाहीये. यासाठी टेस्ला, स्पेसएक्स, XAI आणि आता इंटेल सारखे मोठे खेळाडू एकत्र आले आहेत. आणि या सगळ्यांचा उद्देश एकच आहे, चिप्स बनवण्यासाठी कोणावरही अवलंबून न राहता पूर्णपणे स्वयंपूर्ण होणे. आता जरा या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या गुंतवणुकीचा आकडा बघा, 20 ते 25 अब्ज डॉलर्स. आणि ही फक्त सुरुवातीची रक्कम आहे. यावरूनच या प्रकल्पाची भव्यता आपल्या लक्षात येते. टेराफॅबच्या यशामागचं एक महत्त्वाचं रहस्य म्हणजे व्हर्टिकल इंटिग्रेशन. आता हा शब्द थोडा जड वाटेल, पण कल्पना खूप सोपी आहे. समजा तुमची एक बेकरी आहे, तर तुम्ही फक्त केक बनवत नाही, तर गहू स्वतः पिकवता, त्याचं पीठ स्वतः दळता आणि केकची डिलिव्हरीसुद्धा स्वतःच करता. तसंच इथे चिप डिझाईन करण्यापासून ते तिच्या अंतिम चाचणीपर्यंत सगळं काही एकाच छताखाली होणार आहे. यामुळे वेळ वाचतो, वेग वाढतो आणि गुणवत्ताही सुधारते. म्हणजे चिपचं डिझाईन, तिचं फॅब्रिकेशन, मेमरी उत्पादन, पॅकेजिंग आणि सगळ्यात शेवटी टेस्टिंग, हे सगळं एकाच महाकाय इमारतीत होणार आहे. मस्क यांच्या मते जगात असं दुसरं कोणतंही ठिकाण नाहीये जिथे हे सगळं एकाच जागी होत असेल. ठीक आहे, फॅक्टरी तर भव्य आहे, पण इथे नक्की बनणार तरी काय? तर इथे 2 अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या चिप्स तयार केल्या जाणार आहेत. एक आपल्या पृथ्वीसाठी आणि दुसरी अंतराळासाठी. एकीकडे असतील पृथ्वीवरच्या गरजांसाठीच्या चिप्स, ज्या टेस्लाच्या सेल्फ ड्रायव्हिंग गाड्यांमध्ये आणि ऑप्टिमससारख्या मानवी रोबोट्समध्ये वापरल्या जातील. आणि दुसरीकडे बनतील अंतराळासाठीच्या खास चिप्स, ज्या अंतराळातील रेडिएशन आणि टोकाच्या तापमानातही टिकून राहतील. या चिप्स स्पेसएक्सच्या मंगळ मोहिमा आणि भविष्यातील अंतर्ग्रहीय संवादासाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आणि याच स्पेस हार्डन चिप्स मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या भव्य स्वप्नाशी थेट जोडलेले आहेत. जरा कल्पना करून बघा, अंतराळात सूर्याच्या ऊर्जेवर चालणारे डेटा सेंटर्स, जे पृथ्वीवरची ऊर्जा आणि जागेची समस्या कायमची सोडवून टाकतील. पण थांबा, हे सगळं ऐकायला जितकं सोपं आणि छान वाटतंय ना, तितकं ते प्रत्यक्षात आणणं सोपं नाहीये. या भव्य स्वप्नाच्या मार्गात औद्योगिक इतिहासातील काही सर्वात मोठी आव्हानं उभी आहेत. सुरुवातीची गुंतवणूक तर आपण पाहिलीच, पण बर्नस्टाईनच्या विश्लेषकांच्या मते पूर्ण क्षमतेच्या टेराफॅबसाठी तब्बल $5 ट्रिलियन खर्च येऊ शकतो. हा आकडा इतका मोठा आहे की त्यात शेकडो नवीन फॅक्टरीज उभ्या राहू शकतील. बरं, फक्त पैशांचाच प्रश्न नाहीये. 2 नॅनोमीटरच्या चिप्स बनवणं म्हणजे आपल्या केसाच्या 1000व्या भागापेक्षाही लहान जागेत अब्जावधी ट्रान्झिस्टर्स बसवणं, हे तांत्रिकदृष्ट्या प्रचंड अवघड आहे. त्यासाठी लागणारे भांडवल, चिप बनवण्यासाठी लागणारी खास मशिनरी पुरवणारी ASML ही जगातली एकमेव कंपनी आणि मस्क यांचा डेडलाईन चुकवण्याचा इतिहास, हे सगळे मोठे अडथळे आहेत. मग एवढी सगळी आव्हानं असताना हा प्रकल्प पुढे कसा जाणार? तर याचं उत्तर आहे
योग्य भागीदार. हे काम एकट्याने होण्यासारखं नाहीच. यासाठी इंटेल, सॅमसंग आणि TSMC सारख्या दिग्गजांची एक टीमच लागते. आणि या सगळ्यांमध्ये ASML या कंपनीची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण चिप्स बनवणारी जगातली सगळ्यात प्रगत मशिनरी फक्त आणि फक्त हीच कंपनी बनवते. आता ही टाईमलाईन पाहिली की लक्षात येतं की कामाचा वेग किती प्रचंड असणार आहे. 2026च्या अखेरीस उत्पादन सुरू करून 2027 पर्यंत ते मोठ्या प्रमाणात वाढवण्याची ही एक अत्यंत धाडसी आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. तर ह्या सगळ्या माहितीनंतर आपल्या मनात एकच सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उरतो. टेराफॅब खरं तर एक खूप मोठा जुगार आहे. एक असा जुगार जो AI, इलेक्ट्रिक गाड्या आणि अंतराळ संशोधनाचं भविष्यच बदलून टाकू शकतो. नाविन्यपूर्णतेच्या एका नव्या युगासाठी लागणाऱ्या संपूर्ण टेक्नॉलॉजीवर नियंत्रण मिळवण्याचा हा एक धाडसी प्रयत्न आहे. शेवटी प्रश्न हाच उरतो, टेराफॅब हे तंत्रज्ञानातली पुढची क्रांती ठरेल की एक भव्य पण अपूर्ण राहिलेलं स्वप्न? याचं उत्तर तर फक्त भविष्यच देईल. तोपर्यंत या अविश्वसनीय स्वप्नावर लक्ष ठेवून राहूया.